आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय झालंय? कसला एवढा विचार करतेस? बघितलं मी 2-3दा तंद्रीमध्ये होतेस. सॉरी सर. रॉकीचा विचार करतेस? तर ते विचार जाऊच शकत नाहीत. जोपर्यंत आरोपी सापडत नाही ना तोपर्यंत माझं डोकं शांत नाही राहणार. आणि सर तुम्हाला माहितीये का, अपघात झाल्यानंतर असं बऱ्याच गोष्टी घडतायत, प्रश्न पडतात पण त्याची उत्तरं नाही सापडत. मला सांगशील जरा सविस्तर? सर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की रॉकीचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा आम्ही सगळे खूप धक्क्यात होतो. मी तर बधीरच झाले होते, मला काही आठवत नव्हतं. पण त्याच्यानंतर ना मी काहीतरी विचित्र अशा गुंगीत होते, मला काहीच आठवत नाहीये. पण सीताई आणि आशू तर मला म्हणाले की तू गॅलरीत जाऊन उडी वगैरे मारणार होतीस. काय? हो म्हणजे मी सीताई आणि आशू तर खोटं नाही ना बोलणार. पण मला याचं आश्चर्य वाटतं की हे नेमकं झालं कसं, असं कसं होऊ शकतं. मला आधी काही वाटलं नाही एवढं, मी फार विचारही नाही केला. पण आज जेव्हा मी संपदाशी बोलले ना तेव्हा ती पण मला म्हणाले की मला पण असंच होत होतं, मलाही काही आठवत नाही, मी पण गुंगीत होते. हा योगायोग नसू शकतो ना? म्हणजे तुला संशय आहे की या सगळ्याच्या पाठीमागं काहीतरी विचित्र घडतंय किंवा तुम्हाला मुद्दामून कोणीतरी गुंगीत ठेवलंय? वाटतंय सर, पण असं पूर्णपणे पटत पण नाहीये, कारण मी काही असं औषध वगैरे खाल्लं नाही. नाही, औषधाचा प्रश्न नाही. औषधामुळे नाही झालं हे. खाण्यापिण्यातून कोणीतरी जाणीवपूर्वक तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे. तुला आठवते आता गेल्या 2-4 दिवसात तुला कोणी काहीतरी खायला दिलंय किंवा असं काही प्यायला दिलेलं? नाही सर, मला काहीच आठवत नाही. गुंगीत असल्यामुळं आठवणं हे शक्य नाही. पण मला असं वाटतं की कोणीतरी जवळचं माणूस विश्वासातलं त्यांनी तुला काहीतरी खायला दिलंय किंवा प्यायला दिलं, त्याच्यातनं हे गुंगीचं औषध दिलं गेलेलं आहे. आठवतंय का तुला काही? बघ ना, जरा डोक्याला ताण देऊन बघ ना. खूप प्रयत्न करते पण मला एक कळत नाही, असं जवळचं कोण कसं करेन. वंदे, काय हो? जरा इकडे ये का. काय झालं? काय झालं नाही, इकडे ये जरा. काय झालं? जय देव जय देव. बोला. काय नाही, जरा बस इथं. हो नाही, कामं पडली आहेत, नंतर बसते. ए, काम करायला लेख आहे ना तुझी, मग बस इथं जरा. नाही, आज खरंच मनापासून काम करते पोरगी. करती का नाही मनापासून काम, मग करू दे की. आता ना आपल्या दोघींचे दिवस आराम करायचे, ते बघ असे पाय ठेवायचे आणि आराम करायचा आपण दोघींनी. हे असे पाय ठेवा आणि तुम्ही छान आराम करा. मी कामाचं बघते, खूप कामं पडली आहेत. गाढवा पुढं गायली गीतान कालचा गोंधळ बरा होता. आता एका मिनिटापूर्वी हिला सांगितलेलं कळत नाही. आई काय म्हणाली बाई आजी? तू जा, मी करणार आहे सगळी काम. अगं त्यांना बोलू दे का, असं कधी असतं का? जरा मदत करू दे मला, चल. यापुढे असंच होणार आहे, मी सगळं करणार आहे, तू आराम करणार आहेस. चल जा. अगं नाही, कामं करू दे, चंदन येईल. आवरू पटापट, चल. हॅलो आजी, काय चाललंय? आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. अरे तू हातपाय धुवून घे, भूक लागली आहे का? जेवायला थोडा वेळ आहे, मी चहा करते तोपर्यंत, ठीक आहे? काय बघती म्या, माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाही. चंदन, स्पेशल ट्रीटमेंट. अहो आजच भविष्य बघितलंय पेपरात. काय आहे भविष्यात? अन्नपूर्णा प्रसन्न होणार. पुरं झाली तिची मस्करी. बघितलंस आईला कसा राग आला ते. मी आलोच. वंदे, ये वंदे. हा आता मला बोलायचं काय कामच राहिलं नाही बघ. बाई आजी, चहा घेणार आहेस का? आता इतक्या पिरमानं तू विचारतेस, नाही म्हणायची हिंमत आहे होय का माझी? आणि थोडासा बापरे, घ्या. थँक्यू. अरे काय बघती मी आहे, काय चाललंय, काय जादू केलीस ते तरी सांग. अवय बसा. नाही बस रे. बसा बसा बसा. काय जादू झाली ग? म्हणजे इतकं हातात टॉवेल बिवेल समजा आणून देते.
तुला सांगू आधी काम करायची का नाही दिव्या तेव्हा मला नवलच वाटायचं का ही काम कसं काय करते आणि आता भ्या वाटतंय. अहो मला पण तीच भीती वाटते आजी, म्हणून तर मला इतका आनंद होऊन सुद्धा मला व्यक्त नाही होता येते हो. हो ना पुरे झालं किती त्रास द्याल बिचारीला. बघितलंस आयशीच्या नाकावर कसा राग येतो ते लगेच. चला चा 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 वा 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 वा. ए, ह्याच्यात काही नाही. Sorry, sorry. नाही दोघांचा संसार मार्गी लागला नाही यातच आनंद आहे नाही का. हा आता काय माहितीये ना वंदे म्हणजे पण तू पण ती जे काय असेल ते एकदा म्या बघितलं का नाही का म्या डोळे मिटायला मोकळी. आई आई आजी ग अगं बया काय लाजली माझी नात. पहिल्यांदा खरं खरं लाजताना बघितलंय मी, हा? बघितलंय खरंच ग बाई. किट्टू डार्लिंग कशी आहेस? ऐक ना, मी एवढे कष्ट करतो ना तर माझे पाय दुखतायत ग. आणि तुला माहितीये का, नवऱ्याचे पाय चेपून दिले ना तर बायकोला पुण्य मिळतं. निदान तेवढं तरी कमाव. तू म्हणायचंस ना तुझं प्रेम आहे माझ्यावर, पण मला ना आता तुझ्या ह्या प्रेमाची भीती वाटायला लागली. हो का? तोंड उघडायला सांगितलंय नाही ना? हा आणि काय ग, आजपर्यंत माझ्या बरोबरीने तुझ्या घरच्यांना फसवत आलीस, तुझ्या आई बापाला तुझ्या भावाला फसवत आलीस, आणि आता ही नाटकं सुचतायत. तू काय धुतल्या तांदळाची नाहीयेस, लक्षात ठेव. स्वार्थी असेल मी, पण खुनी नाहीये तुझ्यासारखी. जीव नाही घेतलाय कोणाचा, कळलं ना? हे जिवंत राहायचंय ना, हो का नाही? हो नाही, हो का नाही? हो. हा, आता याच्या पुढे मी सांगेन तेव्हाच तोंड उघडायचं, इथेही आणि बाहेरही. चल कुठे राहिला हा मुलगा? सांगितलंय आला. भाऊ, आई बोलवलं मला. आशू, मला ना कीर्तीचं वागणं खूप विचित्र वाटतंय. म्हणजे ती शिवाला सतत बोलत असते, तिला पाण्यात पाहण्याची एकही संधी ती सोडत नाही. पण कालपासून तिचं वागणंच बदललंय. ती काहीच बोलत नाहीये, शांत झालीये. चांगली गोष्ट आहे की सीता. हो चांगली गोष्ट आहे, पण आता ती खाली आली ना तर खूप मेकअप करून आली होती. हो ना, म्हणजे असा एवढा मेकअप केलेला मी तिला कधीच पाहिलं नाहीये. मला काहीतरी विचित्र वाटतंय.